आज ना मी सकाळी सकाळीच असाइनमेंटच्या मागे लागलेली आहे. माझं नेहमीचाच टाईम आला 11 वाजता मी बरोबर बसलेली आहे. तर यामध्ये ना 50 मार्कांची ही असाइनमेंट आहे, सगळ्यात मोठी असाइनमेंट. तर आजच्या दिवसामध्ये लिहून झाली पाहिजे असं माझं टार्गेट आहे. पण काय होतं आहे माहीत नाही, कारण बाळ उठल्याच्या नंतर ना लिहायचं जे काम आहे ते मला करताच येत नाही. एखादं पुस्तक घेऊन वाचणं शक्य होतं, परंतु लिहिणं अजिबात शक्य होत नाही, कारण तो जास्त पुस्तके दिसली की मग त्याचं फाडण्याकडे असतो कल. त्यामुळे मग मी तो झोपला आहे तोपर्यंत जेवढी होईल तेवढी, आणि त्यानंतर राहिलेली मग रात्री पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि आज नाहीच झाली तर मग उद्या राहिलेली शिल्लक जी आहे ती पूर्ण करेन. तर ही असाइनमेंट शेवटची आहे आणि बाकीच्या माझ्या सगळ्या लिहून झालेल्या आहेत. आणि यानंतर मग ना मी आता पूर्णपणे माझा फोकस जो आहे तो आपल्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाकडे करणार आहे. तर पाहू शकताय तुम्ही, तो झोपला ना की मग दुपारी 2 तासाचा वेळ मला भेटतो. तर मी आता ठरवलेलं आहे की मी रात्रीसुद्धा मला पहाटे किंवा मग रात्री तो झोपल्याच्या नंतर असा 2 तास तरी मी म्हणजे तो झोपला आहे त्यापर्यंतच असं शांत वेळ, अगदी अभ्यासामध्येच लक्ष, असा 4 तास वेळ मला पाहिजेच आहे. त्यामुळे मग मी आता ठरवलेलं आहे रात्री तो झोपल्याच्या नंतर 2 तास आणि दिवसा तो झोपल्याच्या नंतर 2 तास, असा 4 तास मला परफेक्ट टाईम पाहिजे, म्हणजे पाहिजे अभ्यासाला, असं मी ठरवलेलं आहे. तर ना आपण स्वतःला मोटिवेट करणं खरंच खूप जास्त गरजेचं आहे. कारण डिमोटिवेट करणारी माणसं जी आहेत ती आपल्या आसपास भरपूर असतात. काही काही लोक म्हणतात की नाही का, तुमचे 2-2 मुलं आहेत तर मग तेच सांभाळा, कशाला ह्याच्या सगळ्यांच्या फंदात पडता वगैरे वगैरे. तर ह्या लोकांपासून आपल्याला दूरच राहायचं आहे. अशा लोकांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आणि आपलं जे टार्गेट आहे त्यावरून फोकस अजिबात ढळता कामा नये. तर ह्या सर्व गोष्टी मी सुद्धा स्वतःला सांगत असते की आपलं टार्गेट काय आहे आणि आपलं स्वप्न काय आहे. तर पाहू शकता त्याला खेळवता खेळवता मस्त माझा अभ्यास करायचं काम चालू आहे. ती पूर्ण गोणी जी आहे ती त्याला पटकन उचलता येते, त्यातून एक एक साहित्य काढता येतं खेळायला. त्यामुळे मी त्या गोणीमध्ये ठेवलेलं आहे साहित्य त्याचं खेळायचं सगळं. तर तो एक एक वस्तू काढून त्याच्याशी खेळत असतो. त्यानंतर ना मग तो खेळण्यांना वगैरे कंटाळा की मग थोडा वेळ टी व्ही लावून देते आणि अशा प्रकारे माझा दिवसभर अभ्यास चालू असते. पाहू शकताय तुम्ही, आता मी संगणक या विषयाचं फुल फॉर्म्स वगैरे जे आहे ते अभ्यास करत आहे. तर तोपर्यंत त्याचं पाठीमागे कार्टून पाहायचं काम चाललेलं आहे. तर मी एकंदरीत असा अभ्यास केलेला आहे आणि रात्री मी असाइनमेंटच लिहिणार आहे. त्यामुळे व्हिडिओ मी रात्रीचा शूट करणार नाही आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. टेक्निकल विषयाचा आता माझा थोडासाच अभ्यास शिल्लक आहे. तर परीक्षा जेव्हा येतील ना मग तेव्हा मी या विषयांची जी आहे ती रिव्हिजन करणार आहे. आणि जर तुमची जर इच्छा असेल तर मग आपण लाईव्ह येऊन आपण सकाळी किंवा पहाटे अभ्यास करत जाऊ. तसं मला तुम्ही कमेंट्स करा की आपण एक्झाम टाईममध्ये लाईव्ह अभ्यास करत जाऊ सगळे सोबत मिळून.